हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. झटपट तयार होणारे आलूवडे आपण आज बघणार आहोत. बिलकुल असं वेळ लागेल असं करणार नाही आहोत. पाण्यांना पीठ लावत बसायची ही प्रोसेस आपण आज बघणार नाही आहोत. खूप शॉर्टकट पद्धतीने आज आलूवडी करणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच होतं. मी बहिणीकडे गेलेली, तिथूनच मी ही पानं घेऊन आलेली आहे आणि त्याच पानांपासून मस्त अशी टेस्टी आलूवडी आपण करणार आहोत. कसं करायचे चला बघूयात पुढे व्हिडिओमध्ये. ताटामध्ये पाणी घेऊन सर्व पानं आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आहेत. त्यांना माती वगैरे असेल तर ते सगळे दोन्ही बाजूने आपण सगळे स्वच्छ धुवून घेणार आहोत. सर्व पानं इथं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सर्व पानांचे असे काठ आहेत ना ते काढून घ्यायचे आणि देठ कापून घ्यायचे. आणि आता काय करायचं, आपल्याला हे कट करून घ्यायचे. पानं एकावर एक ठेवून घ्यायची, अशी कट करायची, त्याचा रोल तयार करायचा आणि हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. असे लांब लांब होतील ना असे कट करायचे आहेत आपल्याला. एकदम बारीक नाही कट करायचे, असे हलकेसे लांब होतील ना असे कट करून घ्यायचे. माझ्याकडे पानं खूप मोठी नव्हती, मीडियम होती, तेच मी घेतलेले कट करून घेते. असे तुमच्याकडे खूप मोठी असेल तर तुम्ही त्याचे 4 भाग करून नंतर असं रोल करून ते कट करा. साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे आलूवडी करणार आहोत. बिलकुल वेळ लागणार नाही आणि पाण्यांना बेसन वगैरे लावत बसायचं झंझट राहणार नाही आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. इथे हे कट करून घेतलेत. इथे बघा, इथे मी चिंच घेतलेली आहे. हे चिंचांना मी आधी 10 मिनटं आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. किती मस्त भिजून झालेली आहे बघू शकताय तुम्ही. आता हे काय करायचे, हलक्या हाताने ना अशी मिक्स करायचे आणि ह्याचं चिंचेचं पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचे आणि हे चिंच जे आहे ना तसं दाबून त्यातलं ज्यूस काढायचे आणि हे टाकून द्यायचे. किंवा मग हे तुम्ही तांब्याची भांडी वगैरे घासण्यासाठी वापरू शकताय. हे चिंचेचे पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गोड करायचं आहे, त्याच्यासाठी आपण गूळ टाकून घेणार आहोत. तुम्हाला किती कसं गोड हवे त्याच्यानुसार तुम्ही गूळ टाकू शकताय. तुम्ही हवे तर गुळाचं पाणीसुद्धा करू शकताय, पण हे इझिली मिक्स होऊन जातं कारण मी बारीक कट करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात. धणे जिरे पावडर टाकून घेते, 1 चमचा मसाला, हळद. आलूवडीची चव अजून वाढावी त्याच्यासाठी इथं मस्त आपण तीळ टाकून घेणार आहोत. तीळ टाकल्याने काय होतं, ते खाताना जेव्हा दाताखाली येतात ना खूप छान चव लागते त्याची आणि मस्त टेस्टी लागतात. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मिक्स करायचं आहे. आधी आपण हातानेच मिक्स करूया. पीठ सगळं आपण सगळं पानांना असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. ते खूप जास्त एकदाच पाणी नाही टाकायचे, थोडं थोडं पाणी टाकायचे आणि आपल्याला ते असे मिक्स करून मळून घ्यायचे आहे. वरती खालती करून घ्यायचे कारण पीठ खालती राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त मिक्स होऊन येते. अजून आपण थोडं पातळ करायचं आहे कारण आपण त्याचा रोल नाही करणार आहोत. त्याच्यासाठी आपण असं थोडंसं पाणी टाकून थोडं पातळ करून घेणार आहोत. एवढंच पातळ ठेवायचं आहे, फक्त व्यवस्थित पीठ सगळं मिक्स करायचं आहे. इथे कुठे हलकेसे गूळ राहिले असेल थोडेसे दाबून असे फोडून घ्यायचे. इझिली फुटतात कारण आपण पातळ कट केलेले आहेत, ते जाड जाड ठेवलेले नाही आहेत. थोडासा फक्त आपण पाणी टाकायचं आहे आणि असं मिक्स करून झालं ना की ह्याच्यामध्ये हलकंसं मीठ चेक करायचं. कमी जास्त असेल तर मीठ तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकताय. इथे बघा पीठ आपण असं भिजवलेलं आहे पूर्ण वडीसाठी. आता हे आपण साईडला करून घेणार आहोत. इथे एक प्लेट घेतले आणि त्याला ना तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी तीळ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपण जी वडी त्याच्यामध्ये लावणार आहोत ना ते एका बाजूला खालती तीळ छान लागतील आणि दिसायलाही सुंदर दिसतील आणि खायलाही छान लागतील. तीळ टाकून झाले ना की तर ह्याच्यावरती आपल्याला अलगद ती वडी अशी पसरवायची, जेणेकरून तीळ असे सगळीकडे गोळा नको व्हायला, त्याच्यासाठी आपण असे टाकून ते पसरवून घेणार आहोत. झटपट होणारी रेसिपी आहे, वेळ लागत नाही आहे. खूप जणांना वडी म्हटलं की ते पानांना लावा,
मग ते रोल करा, कधी कधी ते रोल व्यवस्थित लागतं, ते होत नाही आहेत, मध्येच पोकळ राहतो कोणाकोणाच्या. बऱ्याच जणांची अशी तक्रारी असतात. ज्यांना आलूवडी करायला जमत नाही आहे त्यांच्यासाठी हा मस्त साधा सोपा आणि मस्त असा पटकन होणारा प्रकार आहे. खायलाही मस्त लागतात आणि करायलाही सोप्या आहेत. इथे बघा छान असं लावून घेतलं. तुम्हाला हवे ना तर तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा तीळ टाकू शकताय. मी टाकून घेते थोडेसे. इथे बघा मस्त तयार झालेली आपली वडी. आता ही आपल्याला गॅसवरती शिजायला ठेवायची आहे. गॅसवरती ना मी असं एक भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवले, गॅस चालू केले. इथे एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये सुद्धा पाणी ठेवलं आहे. कारण ना जे प्लेटमध्ये मी जे बॅटर जे लावलेलं आहे, आलूवडी जी लावलेली आहे ती छोटी आहे, ह्याच्यावरती राहणार नाही आहे. आणि ती पाण्यामध्ये बुडू नये म्हणून इथे वाटी ठेवले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आपण ही ठेवून घ्यायची. इथे बघा परफेक्ट बसलेली आहे. आता आपल्याला झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता 15 ते 20 मिनटं हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. मस्त उकळ आलेली आहे, गदगदून बघू शकता. वाफसुद्धा छान निघायला लागलेली आहे. ही शिजण्याच्या प्रोसेसमध्ये आपली चालू झालेली आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपली आलूवडी झालेली आहे का. इथे बघा सुरीला अजिबात चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आलूवडी आपली छान शिजलेली आहे. गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. वडी थंड करून काढून घेतलेली आहे. किती मस्त झालेली आहे बघू शकता. तीळसुद्धा छान लागलेले आहेत सगळीकडे. इथे खालच्या बाजूला पण बघा मस्त झालेली आहे, छान शिजलेली आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे. ह्याच्या वड्या आपण अशा पाडून घेऊया. व्यवस्थित अशा कट करायच्या आहेत. आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपण ते असेच कट करूया. किती मस्त झाले, तुम्हाला एक काढून दाखवते. इथे बघा छान आतून सुद्धा त्याला छान लेयर आलेली आहे. मस्त छान टेस्टी होतात. तर सर्व आपण कट करून घेऊया. सर्व वड्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती पॅन ठेवून घेतलेले आहे. तेल गरम केले आणि त्याच्यामध्ये ना मोहरी टाकून घेते. आणि त्या आपण वड्या ज्या करून घेतलेल्या आहेत ना त्या त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि आपल्याला अलटी पलटी करून त्या तळून घ्यायच्या आहेत. छान क्रिस्पी आणि टेस्टी होतात. तुम्हाला हवे तर तुम्ही तेलामध्ये तळून सुद्धा काढू शकता, पण इथे मी असं फ्राय करून घेते. दोन्ही बाजूनी पलटी करून आपल्याला छान असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत. कमीत कमी तेलामध्ये मस्त क्रिस्पी होतात, जास्त तेल वापरायची गरज नाही आहे. किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत बघू शकताय. मस्त असे कुरकुरीत वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कुरकुरीत आणि टेस्टी अशा आपल्या आंबट गोड आलूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे. कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.